हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आता मी रेडी झाली आहे. वाजलेत काहीतरी 12:30. आता 12:30 वाजलेत आणि मी कॉल केलेला सकाळी उठून त्यांना, पण त्यांनी मला सांगितलं की थोडंसं लेट होईल, मी बाहेर आहे. तर मग मी परत झोपली आणि आता रेडी झाली आणि आता मी डायरेक्ट जाणार आहे अंधेरी स्टेशनवरनं. मग मी त्याला ॲड्रेस विचारून मग डायरेक्ट तिकडे पोहोचेन. मी सकाळ उठली आणि मला दूध दिलं, जाऊन बिस्किट घेऊन आले माझ्यासाठी. मी नाश्ता केला, आंघोळ वगैरे करून रेडी झाली आता आणि आता मी निघते आहे. खूप सारे म्हणजे कमेंट्स येतात आहेत की तू सेपरेट का राहते. ते मी थोडासा टाईम घेऊन सांगेनच, पण मी आता लगेच असं सर्व नाही सांगू शकत, शेअर नाही करू शकत. हळूहळू तुम्हाला स्वतःला समजेल, माझे व्लॉग्स येत राहतील त्याच्यातच तुम्हाला समजेल. बस जाते मी अंधेरीला, येते मग परत नंतर. आई आली तर सांगा मी गेली. सो आता मी निघाली आहे. जास्त आतमध्ये घर नाही म्हणून मला कधीच इथे यायला असं टेन्शन नाही वाटत. नाही तर कोणाकोणाचं घरले आतमध्ये असतं ना, मला ते नाही आवडत आहे. आणि मला फायनली ऑटो भेटली आहे आता जाऊन यार. आणि हा लिप ग्लॉस लावलाय ना मी, त्याच्यामुळे सर्व माझी केस येऊन माझ्या होटांना चिटकतात आहे. रेड खाजवलं. आता असं झालंय, कधी पोचते मी तिकडे, कधी बघते तो रूम एकदाचा भेटतोय मला लगेच. मी आणि माझी एक फ्रेंड आहे, आम्ही दोघं राहणार आहे त्याच्यात. मुलगी आहे, मुलगा नाही आहे. पहिलाच क्लिअर करते ना, आता मग परत कमेंट येते म्हणून. आता काय माहिती कधी भेटेन आणि मी कधी एकदमच तिकडे शिफ्ट होऊन जाईल लवकर. कारण आईकडे पण मी जास्त दिवस नाही राहू शकत. त्या लोकांनाच तिकडे जागा नाही होत एवढी, कारण 2 लोकच आहेत. त्या लोकांना त्यांचं बरोबर जमतं, त्याच्यात मी परत त्यांना तिकडे त्रास द्यायला. तसं तर आई बोलते राहा, पण चांगलं नाही वाटत ते. मग त्याच्यापेक्षा रेंटनी राहते ना, एवढं काय त्याच्यामध्ये करेन मॅनेज थोडंसं. आणि असं पण नाही की मी एकटी आहे, माझ्यासोबत माझी फ्रेंड आहे, तर मला एवढं टेन्शन नाही आहे. कारण मला माहिती आहे ती सर्व एकदम नीट प्रॉपर सांभाळेन, सर्व एकदम प्रॉपर होईल. म्हणून आता बघते. आता तिथं गेली आज केरळला, तर बघू. मीच जाऊन बघते रूम. अंधेरी साईडलाच पाहिजे, अंधेरी जोगेश्वरी विलेपार्ले साईड, स्टेशनच्या आजूबाजूलाच कुठेतरी हवा आहे रूम. बघू आता. पहिलं ते स्टेशन खार स्टेशनला जाते आणि तिकडून पहिलं अंधेरीला जाते मी आणि डायरेक्ट मग त्याच्या ऑफिसमध्ये. पण काय ब्रोकरवाल्याचा काय झालं नाही, रूम नाही दाखवला त्याने मला. आता घरी जाते मी डायरेक्ट. पूर्ण दिवस माझा वेस्ट झाला आजचा. पण तो मला बोलला ये तुला दाखवतो, त्याने मला दाखवलाच नाही, रूमच नाही दाखवला त्याने. मी आतापर्यंत त्याचा वेट करत होती आणि आता मी निघाली आहे परत घरी जाय. एवढा माझा डोक्याचा खोका झालाय ना आता की मला काही समजतच नाही मी आता पुढे अजून करू काय. कारण आज तो ब्रोकर मला दाखवणार होता, त्यांनी मला टांग दिली. कॉल करतो लेट होईन असा बोलला तो. आणि त्यांनी मला रूमच नाही दाखवला आणि मी परत जाते आता आईकडे. एवढ्या रात्रीची, एवढ्या टाईमपर्यंत मी थांबली त्याच्यासाठी की तो येईल, मला तो रूम दाखवेन, मी रूम बघेन, ॲटलिस्ट एक टेन्शन माझं जाईल. पण नाही,
तर आता मी तर डायरेक्ट आता आईकडेच जाते. जाऊ दे, माझ्या ना अशी एक होप्स असे ना निघून जातात ना. तर अजून असं वाटतंय की अजून किती थांब भाई. आला जेठाला माझी फिलिंग येते रिअली. कशातच लक्ष नाही आहे माझं. आणि आता मी इथे खूप जास्त ट्रॅफिक आहे म्हणून ऑटो पण नाही बघडले. सर्व पैसे त्या ऑटोमध्ये जातील म्हणून. ट्रॅफिक आहे, एवढी ट्रॅफिक आहे. अंधेरी स्टेशनलाच आहे. आणि आता मी इथे पोचली आहे खारला. आता मी जाते. आईचं घर बाजूलाच आहे, सो मी चालत पण पोचू शकते. म्हणून आता इथून पण मला चालतच जायचं आहे. आणि मला अजून एक रूममेट भेटली आहे जिच्यासोबत मी आता जस्ट बोलली. किती हेल्प वाटते आहे माहिती आहे. असं समोरनं लोक विचारतात आहे, बोलतात आहे. तर माझ्यासोबत ऑलरेडी माझी एक फ्रेंड होती जी माझ्यासोबत राहणार आहे. आणि अजून एक भेटली आणि अजून एक आहे, तिचं एवढं कन्फर्म नाही. सो ते बेटर पडेल थोडं, मला असं वाटतंय. मी चुकीच्या रस्त्याने चालली आहे म्हणून मी मॅप ओपन करून टाकला. आता जवळच होता पण मी हे टेन्शनमध्ये ना मी फोन वापरता काहीतरी करता दुसऱ्याच रोडवर आली आहे. आता मॅपनी जाते मी. एवढी मोठी चुती आहे भाई. पहिलंच टेन्शन कमी आहे, जे अजून टेन्शन येत आहे भाई. एका साईडला बॅग एवढी दुखत होती म्हणून मग मी अशी बॅग घेतली आहे. आता चांगलं आहे. चला मी आता त्या पोरीसोबतच बोलते. ते चॅट करता मी लक्षच नाही दिला आणि कुठेतरी भलतीकडेच आली. आता थकली आहे ना मी एवढी आणि मला भूक लागली. आईचा कॉल आलेला मला. आई बोलत होती की सकाळपासून फक्त दूध पिऊन निघाली आहेस, घरातनं काय खाल्लंस काय, कुठे आहेस, काय करतेस, एवढं काय अर्जंट आहे की आत्ताच्या आत्ताच तुला रूम बघायचा आहे पाहिजे आहे, तू घरी उद्या जा. आणि तेच झालं, आज काम झालंच नाही. त्या माणसाने मला टोपा दिलाय भाई. येतो 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 आणि फोन कट. ते पण कॉल कट. त्यांनी मला मेसेज केलेत बस. बोलला नाही तर उद्या या. आता बोलतोय उद्या या. सकाळीच यार एवढा राग येतो ना मला अशा लोकांचा. या असं ठेवलं येतं ना, माझं तोंड नाही दिसत. या सर्व टेन्शनमुळे ना माझे व्लॉग्स नाही बनत आहेत भाई. आणि माझ्या व्लॉग्सला व्ह्यूज कमी यायला लागलेत. मला ह्याचं टेन्शन अलग होत आहे आता. कारण मला खरंच खूप इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये आणि मला आवडतं हे करायला. हे करताना मी सर्व विसरून जाते. सर्व विसरून जाते मी. आता पण मी व्लॉग शूट करते रोडवरती पण करते मी. आता हळूहळू करायला लागली आहे. तिथं पहिले लाज वाटायची मला खूप. एक तर मला रोड क्रॉस करायला जमत नाही यार मी. आणि अचानक लोक मध्ये आली ना की मी बंद करून टाकते माझे ब्लॉग. कारण मग लोक माझ्या अशा तोंडाकडे बघतात ना तर मला असं लाज वाटते. आता पण मी बंद केलेलं आहे. अशी वर का बसली आहे? काय कपडे सुकवते. कपडे सुकवते काय एवढा उशीर झाला. मी आता तुझीच वाट बघत होती, अजून आली नाही. अजून फोन बी केला होता, तू कोणाशी तरी बोलत होती. तुझा ना आला फोन? आला फोन बघ, तू कोणाशी तरी. अच्छा मग मला आला नसेल. ठीक आहे. जेवायला काय बनवले नाही? जेवायला मांदेली फ्राय केलं, मांदेलीचं कालवण आणि हो हो वाव. मी विचार बनवणार. ठीक. भात काय बोलत होती? भात बनवणार होते, नाही बनवणार. मग चपाती आहे? हा चपाती आहे. म्हणजे होते नाही. भूक लागले मला. पाणीच नाही आलं इकडे तर भाई. घरी येऊन जे बरं वाटतं ना खरंच. मी आता आईने मस्त जेवण बनवलंय. आता मी जेवेन. आईला किती टेन्शन होत आहे कुठे गेलेली. पण मीच थोड्या वेळ बाहेर अशीच बसून होती कारण घरी लवकर यायचं मन नव्हतं करत माझं.
आता खाते, पण भात मला खूप आवडतो यार, मच्छी भात. ठीक आहे आता खाते, चपाती खाते. आईला टाइम नसेल भेटला भात बीत लावायसाठी. आणि आता आजोबा तर कसे लवकर जेवून घेतात एकदम. मस्त बोंबील, मांदेली, कालवण आणि चपाती. भात खायचा आहे पण ठीक आहे, भात असताना असं वाटतंय आता जाऊन बाहेरून ना राईस घेऊन येऊ, पण ठीक आहे. सो आता माझं जेवण वगैरे सगळं, म्हणजे गाल किती आतमध्ये गेलो होती और ठीक आहे आता काय नाही करू शकत मी. आता झोपते मी. वाजलेत किती माहिती, 11:30. आज मी लवकर झोपणार आहे कारण माझं डोकं लय दुखतंय. मला अजून ब्लॉग एडिट करायचा आहे, पण मी तो सकाळी उठून करेन आणि सकाळीच पोस्ट करेन एडिट करून. आणि आता माझ्यामध्ये ताकद नाही अजिबात काय करण्याची. सो इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खरंच थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.